प्राण प्रतिष्ठापनेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार नाहीयेत। प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे। भाजप आरएसएसना फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केल्याचं ते म्हणतायत। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूयात। प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष हे आता रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा ज्या दिवशी होती त्या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण मला मिळालं, मी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही कारण हा कार्यक्रम भाजप आरएसएसनं मंजूर केलाय, असं ट्विट प्रकाश आंबेडकरांनी केलंय। तर धार्मिक कार्यक्रम म्हणजे निवडणूक फायद्यासाठी राजकीय मोहीम बनलेली आहे असा घणाघात सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे भाजपवर। त्याचबरोबर माझे आजोबा डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी चेतावणी दिली की जर पक्षांनी पंथाला देशाच्या वर स्थान दिलं तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल, असाही उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला आहे। कदाचित कायमचे गमावले जाईल, माझ्या आजोबांची भीती आज खरी झाली आहे, असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। तर देशावर पंथ ठेवणाऱ्या भाजप आरएसएसनं आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केलाय, असा हल्लाबोल प्रकाश आंबेडकरांनी केला। कदाचित कायमचे जे भारताचं स्वातंत्र्य आहे ते गमावलं जाईल, माझ्या आजोबांची ती भीती आज खरी ठरतीये। देशावर पंथ ठेवणाऱ्या भाजप आरएसएसनं आपल्या राजकीय फायद्यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकरांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।